झी 24 तास एक पाऊल पुढे। एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी नवं फरमान सोडलंय। शहरात ज्या वाहनांची खरेदी विक्रीचा व्यवहार होईल त्यांची माहिती पोलिसांना देणं यात बंधनकारक करण्यात आलंय। नाशिकमध्ये स्कूटर्स किंवा बाईकसाठी 16 तर कार्ससाठी 12 ठिकाणी वाहन बाजार आहेत। जुन्या गाड्यांची खरेदी विक्री यामध्ये होते। आता या वाहनांच्या खरेदी विक्रीची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक करण्यात आलंय। शहरातल्या वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। 144 खाली माननीय पोलीस आयुक्तांनी आदेश काढलेले आहेत। त्या संदर्भात जर कोणालाही गाडी विकायची असेल तर त्याने पोलीस स्टेशनला त्याचबरोबर आरटीओला इन्फॉर्म करायला पाहिजे। कोणाला गाडी खरेदी करायची असेल तर पोलीस ठाण्यात तशी इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे, माहिती द्यायला पाहिजे तिथे। पोलिसांच्या या आदेशामुळे वाहन खरेदी विक्रीचा व्यवहार करणाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया वाहन विक्रेत्यांमधून उमटते। गाडीचा हा ओरिजिनल मालक आहे का नाही हे पूर्ण शहानिशा केल्याशिवाय आम्ही गाडी विकायला घेत नाही। पूर्ण गाडीचा ओरिजिनल मालक असलं तरच आम्ही गाडी विकायला त्यांच्याकडून डायरेक्ट विकत घेतो। गाडी ऍक्च्युअली कोण चोरतं, कशी चोरतं आणि त्याचं मूळ नेमकं शोधलं पाहिजे। मेन गुन्हेगार कोण आहे, चोरी कोण करतं, कुठून चोरी गाडी आणि ती विकली कोणाला जाते आणि दोन्ही जर सापडले गाडी घेणारा आणि गाडी विकणारा तर हे कुठेतरी याला बंधनकारक कुठेतरी हा विषय थांबल। शहर सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस आयुक्तांनी हे नवं फरमान सोडलंय। आता या आदेशाची अंमलबजावणी होणार का हेही बघणं तितकंच औत्सुक्याचं ठरेल। झी 24 ताससाठी नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह मृदुला जोशी पुरंदरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।